हॅलो स्टुडंट्स, दोन ऑप्शन्स तुमच्याजवळ आहेत, महारिव्हिजन आणि अपलोडेड व्हिडिओज. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जेही तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे ते कन्फ्युजन दूर करायसाठी आलेलो आहे आणि अनेक मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन गोष्टी सांगणार आहे, व्यवस्थित समजून घ्यायचे. सर्वात पहिला, आतापर्यंत 3 पेपर झालेले आहेत, ज्यांचं इंग्लिश भाषा विषयाचे 2 पेपर झालेले आहेत, हिंदी आणि मराठी. आता इथून पुढे एकदम क्रुशियल 2 आठवडे असणार आहेत, ज्याच्यामध्ये एसपी, ओसीएम, राज्यशास्त्र सारख्या विषयाचे पेपर आहेत. त्याच्यानंतरच्या आठवड्यामध्ये अर्थशास्त्र आणि अकाउंटचे पेपर्स आहेत. तर आता ओव्हरऑल हे जे 7 ते 10 दिवस आपल्या हातामध्ये आहेत, येणारे 2 आठवडे जे आहेत, तर ह्याच्यामध्ये आपला एक्झॅक्ट अभ्यास कसा असला पाहिजे, कोणते कोणते गोष्टी तुम्ही करायला पाहिजे, कोणते कोणते गोष्टी तुम्ही टाळायला पाहिजे. अनेक जणांच्या मुलांच्या माइंडमध्ये गैरसमज असा आहे की चुकीचं परसेप्शन घेऊन त्यांनी हे करायलेत की महारिव्हिजन मध्ये अभ्यास होते असं अज्युम करायलेत. आय रिपीट, महारिव्हिजन मध्ये अभ्यास होत नाही. ज्यांनी वर्षभर अभ्यास केलेला आहे त्यांचं फक्त काय होतं, रिव्हिजन होतं. तुम्ही जर वर्षभर अभ्यासच केला नसाल, ऑलराईट, तुम्हाला ओसीएमच्या धड्यांची नावच माहित नाहीत, कॉलेजच व्यवस्थित केलं नाहीये, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही या महारिव्हिजनवर टाइम वेस्ट करताय. तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये अपलोडेड व्हिडिओज बघायचे त्या पर्टिक्युलर चॅप्टरचे. आता उदाहरणार्थ व्यवस्थित चेक करा. सपोज तुम्ही एखादा एक चॅप्टर करत आहात, व्यवसायाची सामाजिक जबाबदारी, हा ओसीएमचा चॅप्टर आहे, मी प्रत्येक विषयावर बोलेन. ओके, आता हा व्यवसायाची सामाजिक जबाबदारी हा चॅप्टर करत आहात आणि तिथं पहिलं प्रश्न तुम्हाला दिसेल, मालकाप्रती जबाबदारी. आता ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांनी काय करतील, फटाफट 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 मुद्दे रिकॉल करून घेतील आणि ज्यांनी आतापर्यंत अभ्यास केलेलाच नाहीये त्यांनी सरळ सरळ स्वतःला सांगतील की बाबा मला फक्त आणि फक्त मुद्दे पाठ करायचे. बट फक्त मुद्दे पाठ करून सुद्धा होत नाही, कुठं ना कुठे विश्लेषण लागतच. मग अशा वेळेस काही जण काय करतात, विश्लेषण वाचायला स्टार्ट करतात आणि जसं विश्लेषण वाचायला स्टार्ट केलं तसं त्यांना झोप यायला स्टार्ट होते आणि मग ते झोप येऊ नये म्हणून, स्वतःला अभ्यास केल्यासारखं वाटावं म्हणून ते डायरेक्ट जम्प करतात कशाकडे, एखादा एवढे सगळे जर चॅनल्स आहेत, कोणत्या ना कोणत्या चॅनलवर कोणता ना कोणता सर लाईव्ह घेत असतो, डायरेक्ट तिथे जाऊन बसतात. आता भलेही ते त्याचं पोर्शन अगोदर अभ्यास झालेला असू दे किंवा नसू दे, जाऊन तिथं प्रेझेंटी मारतात बस आणि मग अर्धा एक घंटा टाइमपास करतात. विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर जर आलं तर देतात, अदरवाईज दुसरे जे कमेंट करायले त्या कमेंटवर हे करतात. राईट? अशानं तुम्हाला वाटेल की तुमचा अभ्यास झालेला आहे, बट ऍक्च्युअल मध्ये त्याचा आउटकम निघत नाही. सर मग ऑप्शन काय दुसरं? तर आता सपोज जर तुम्ही हा टॉपिक करत असाल आणि या टॉपिकवर तुम्हाला कुठं ना कुठं अवघड जात असेल, तर हे प्रॉब्लेमचं सोल्युशन आणण्यासाठी आम्ही काय केलेलं आहे, आपलं एक व्हॉट्सअप चॅनल तयार केलेलं आहे, तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहित आहे. आणि तिथं तुमच्या ओसीएमच्या पुस्तकातल्या आणि अकाउंटच्या पुस्तकातले, सॉरी, इकॉनॉमिक्सच्या पुस्तकातले जेवढेही पॉइंट्स आहेत त्या प्रत्येक पॉइंटचं चॅप्टर वाईज लिंक तयार करून ठेवलेलं आहे. जसं की आता इथं तुम्हाला मालकाप्रती सामाजिक जबाबदारी येत नसेल तर याच्यावर क्लिक करायचं, लगेच तेच पर्टिक्युलर टॉपिक येऊन जाणार. आता मालकानंतर जर झालं, मालकानंतर अभ्यास करत असताना नेक्स्ट पॉइंट आहे गुंतवणूकदाराप्रती, वाचायचं, समजलं ठीक, न समजलं लगेच व्हॉट्सअपवर यायचं, त्याच्यावर क्लिक करायचं, ज्याच्यामुळं तुम्ही महारिव्हिजनवर नाही तर तुम्ही डायरेक्ट जम्प करणार प्री अपलोडेड व्हिडिओजवर, ज्याच्यामुळं तुमचा अभ्यास व्यवस्थितरित्या होईल. आणि आतापर्यंत जर तुमचं ओसीएमचा अभ्यास काही झालेला नसेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की पहिला जो कंपल्सरी 5 मार्कालाच आहे, राईट, दुसरा, चौथा, सातवा, आठवा हे 4 धडे करायचे. त्याच्यानंतर मी आणखी एक वेळेस व्हॉट्सअप चॅनलवर इमेजेस टाकेन किंवा एक व्हिडिओ टाकेन ज्याच्यामध्ये सांगेन मी इकॉनॉमिक्सचे कोणते कोणते 2 धडे तुम्हाला करायचे. बट हा व्हिडिओ मी त्यांच्यासाठी बनवत आहे की ज्यांचा अभ्यास झालेला नाहीये. जर तुमचा अभ्यास झालेला नसेल तर अननेसेसरीली महारिव्हिजन मध्ये येऊन स्वतःचा टाइम वेस्ट करू नका, डाटा वेस्ट करू नका. सगळे युट्यूब टीचर्स जे वर्षभर व्हिडिओज करतात त्यांना वर्षभर व्ह्यूज येत नाहीत, हे सुगीचे दिवस असतात सगळ्या युट्यूब टीचर्सचे, त्यामुळे त्यांनी कंपल्सरी काही ना काही रिव्हिजन घेत असतात. बट त्याच्यामुळे तुमचं नुकसान होते का? त्यांना व्ह्यूज आलेत, त्यांचे सबस्क्रायबर्स वगैरे वाढायले, त्यांना म्हणजेच काय, आम्हाला व्ह्यूज आलेत, आमचे सबस्क्रायबर वाढायलेत, बट नुकसान कोणाचं व्हायलंय? तुमचं व्हायलंय. आणि हे नुकसान कुठं ना कुठं मला असं वाटते की ऍज अ टीचर म्हणून माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मी माझ्या स्टुडंट्सला अवेअर करणं की बाबा अभ्यास झाला असेल तरच महारिव्हिजन करायचं.
अदरवाईज प्री अपलोडेड व्हिडिओज टॉपिक वाईज बघायचे. तुम्हाला जर कळत नसेल की सर माझं ओसीएमचा अभ्यास झालेला नाहीये, माझा इकॉनॉमिक्सचा अभ्यास झाला नाही, तर मी कोणते व्हिडिओज बघू, व्हिडिओच्या खाली कमेंट करा, मी लगेच तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकून टाकेन, जास्त वेळ लागणार नाही. आणि ज्यांनी व्हॉट्सअप चॅनलवर आहेत त्यांना ऑलरेडी माहित आहे की व्हॉट्सअप चॅनलवर आम्ही अशा पद्धतीने टाकलेले आहेत ओसीएमच्या प्रत्येक चॅप्टरचे आणि अर्थशास्त्राचे सुद्धा प्रत्येक चॅप्टरचे. म्हणजे जसं जसं तुम्ही पुस्तकीचे पानं पलटाल तसं 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 नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला येत जाईल. आता तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा जर चेक केलं तर पहिलं तुम्हाला तिथं जो पहिला प्रश्न आहे तो मालकाप्रती आहे, दुसरा गुंतवणूकदार, तिसरा कर्मचाऱ्याप्रती, मग ग्राहकाप्रती. जसं 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 तुम्ही पुस्तकीतले एक एक मुद्दे पाहत जाता तसं तसं तुम्हाला व्हिडिओज येत राहतात, जेणेकरून अभ्यास होईल. आणि सरळ सरळ 1.5x वर बघायचं, राईट, जेणेकरून काय होईल की सिलेबस व्यवस्थितरित्या कव्हर होईल. आणि एक्झामच्या एक दिवस अगोदर महारिव्हिजन असतेच, वाटल्यास तुम्ही त्यावेळेस जॉईन करू शकता. बट प्री अपलोडेड व्हिडिओज बघणं खूप महत्वाचं आहे, त्याच्यामुळे सर्व डाऊट्स तुमचे क्लिअर होतील. तुम्ही एक वेळेस ऍज अ टीचर म्हणून, ऍज अ किंवा मोठा भाऊ म्हणून माझा ऐका की ओसीएमला आणि इकॉनॉमिक्सला ह्या दोन पेपर्सला तुम्हाला काय करायचे आहेत, मॅरेथॉन पेक्षा जास्त भर प्री अपलोडेड व्हिडिओजला द्यायचे, राईट. रुद्राणी मॅडम आणि मी आमच्या दोघांनीही वर्षभरामध्ये जवळपास 150 पेक्षा जास्त प्री अपलोडेड व्हिडिओज टाकलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये सर्व नोट्स माइंड मॅप्स थ्रू कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, उदाहरणाच्या थ्रू कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि प्रत्येक टॉपिक साठी व्यवस्थित जे पण रिसर्च करून उदाहरण सांगायचे ते तिथे टाकलेले आहेत. आणि जे सर्व गोष्टी मॅरेथॉन मध्ये सांगणं पॉसिबल होत नाही, कारण मॅरेथॉन मध्ये काय असतं की फक्त आणि फक्त मॅरेथॉन मध्ये एकतर स्टुडंटला प्रश्न विचारता, त्याचे फटाफट मुद्दे येऊन जातात, किंवा स्टुडंटला वाटते की मॅरेथॉन मध्ये सर्वच कव्हर व्हावं, म्हणून फक्त आणि फक्त मुद्दे कव्हर होतात. आणि ते मुद्दे तात्पुरता अभ्यास केल्यासारखं वाटते मनाला, आपल्या जे एक डोपामाइन भेटते आपल्याला की टेम्पररी सॅटिस्फॅक्शन भेटते. बट जेव्हा तुम्ही एक्झाम मध्ये जाऊन लिहिण्याचा प्रयत्न करता, आठवण्याचा प्रयत्न करता, त्यावेळेस आठवत नाहीत. त्यामुळे मी सजेस्ट करायला की तुमचा पूर्ण फोकस अपलोडेड व्हिडिओजला, महारिव्हिजनला नसून अपलोडेड व्हिडिओजला असलं पाहिजे. आता इथे जे मी तुम्हाला व्हिडिओज दाखवलं होतं, ओके, मालकाप्रती, भागधारकाप्रती, हे जे सर्व समूहाप्रती जबाबदाऱ्या आहेत, हा पूर्ण जर चॅप्टर करायचा असेल तर फक्त 1.5 तासाच्या आत होतं. फक्त किती तासाच्या आत होतं? 1.5 तास. आता मला सांगा, 1.5 तास जर एक महारिव्हिजन सेशन केलं तर तुम्हाला फक्त मुद्दे होऊन जातात. बट त्याच 1.5 तासामध्ये तुम्ही जर एक पर्टिक्युलर चॅप्टर केला तर त्या पर्टिक्युलर चॅप्टरचे ऑब्जेक्टिव्ह सुद्धा होतील, तुम्हाला प्रश्न सुद्धा लिहिता येईल, जेणेकरून तुम्हाला मार्क्स चांगले मिळतील, राईट. त्यामुळं मी वापस आणखी एक वेळेस सजेस्ट करायलो की फोकस अपलोडेड व्हिडिओजलाच असायला पाहिजे. कोणाचं? ज्यांचं वर्षभरामध्ये अभ्यास झालेला नाहीये, ज्यांना नापास व्हायची भीती वाटायली. आता अपलोडेड व्हिडिओज कुठे भेटतात? ऑलरेडी सांगितलं, डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, त्याच्यावर जाऊन क्लिक करायचं. आणखी एक सर्वात इम्पॉर्टंट, आता सगळेचे सगळे ओसीएमचे जेवढे 8चे 8 चॅप्टर टाकलेले आहेत त्या सर्वांचे व्हिडिओज तिथे अवेलेबल आहेत, ओके. बट त्याच्यातून बघायचे कोणते? दुसरा, चौथा, सातवा, आठवा, हे 4 चॅप्टर्स अगोदर बघून घ्यायचे, मग बाकी सर्व गोष्टी. आणि हे 4 चॅप्टर जरी बघितलात तर 80 पैकी जो बोर्डाचा पेपर होता, 80 पैकी, त्या 80 पैकी 60 मार्क तर 101% तुम्हाला पडतात. आणि कॉलेजची फीस टोटल झाले 100 आउट ऑफ 80-85 च्या जवळपास गॅरंटीड स्कोर करता. आणि जर समजा तुम्ही आणखी एक त्या 4 चॅप्टर सोबत आणखी एखादा एक चॅप्टर जर मॅनेज केलात तर डेफिनेटली तुमचा स्कोर 90 प्लस गेला समजून घ्यायचं. कसं? जर प्री अपलोडेड व्हिडिओज बघितला तर. ऑल राईट. सो या व्हिडिओमध्ये एवढंच. ज्याही स्टुडंटला असं वाटते की सर यावर्षी महारिव्हिजन होणार नाहीत का? महारिव्हिजन तर होणार आहेतच. ऑलरेडी टाइम टेबल सुद्धा दिलेले आहे. सर मग तुम्ही आम्हाला प्री अपलोडेड व्हिडिओज बघायला का फोर्स करताय? कारण त्या व्हिडिओज मध्ये आम्ही ऍक्च्युअली खूप सारं डिटेल्स दिलेलं आहेत जे महारिव्हिजन मध्ये पॉसिबल होत नाहीये. महारिव्हिजन मध्ये गाढवाचं गोंधळ चालू आहे, कमेंट सेक्शन मध्ये एकदम धिंगाणा आहे सगळीकडे, ऑल ओव्हर युट्यूब चॅनलवर. आणि युट्यूबच्या टीचर्सला सुद्धा तेच पाहिजे की मुलं यायला, बट त्याच्यामुळं आउटकम निघत नाही. ऑलराईट, तुमचा फायदा होत नाही, कुठं ना कुठं नुकसान व्हायलंय. त्यामुळं दिमाग शांत ठेवायचं, त्या सगळ्या बाजारपेठेतून जे गाढवाचं गोंधळ आहे तिथून बाजूला जायचं, शांतपणे एक एक चॅप्टरचा कार्यक्रम आपला आपण करायचा. आणि ते जे सर्व व्हिडिओज आहेत ते असं नाहीयेत की 1.5 घंट्याचा 3 घंट्याचा व्हिडिओ, असं नाहीये.
एका चॅप्टरवर एखादा एक पर्टिक्युलर पॉइंट असेल, जसे की व्यापारी बँकेचे वैशिष्ट्य असतील, मध्यवर्ती बँकेचे वैशिष्ट्य असतील, मॅक्स टू मॅक्स 15 ते 20 मिनिटाचा एखादा एक व्हिडिओ आहे आणि 20 मिनिटाचा व्हिडिओ असेल तर त्यांनी तुम्ही 2x स्पीडवर 1.5 वर बघता आणि कसंही करून 10 मिनिटात दामटी जाता व्हिडिओला. ऑलराईट, बस ते तेवढंच करायचं. 2 ते 2.5 तासामध्ये तुमचं एक चॅप्टर होऊन जाते. मग रिलॅक्स राहायचं. बट अपलोडेड व्हिडिओज बघून नक्की डेफिनेटली कव्हर करा. मॅरेथॉनच्या नादामध्ये, महारिव्हिजनच्या नादामध्ये फक्त हुशार मुलाचाच अभ्यास होतं, नॉर्मल मुलाचं काहीच होत नाही. ओके, हे मागच्या 2 वर्षापासून प्रत्येक वेळेस मी मुलांना सांगत असतो. लास्ट इयर पण व्हिडिओ बनवला होता, या वर्षी पण व्हिडिओ बनवत आहे. ऑलराईट, आता अर्थशास्त्राचे व्हिडिओज, OCM चे व्हिडिओज ऑलरेडी अपलोडेड आहेत व्हॉट्सअप चॅनलवर. तिथून तुम्ही लिंक घेऊन अभ्यासाला सुरुवात करू शकता. राहिली गोष्ट आता एसपीचं पेपर, OCMचा ज्या दिवशी पेपर संपेल त्याच दिवशी एसपीचं आपण रिव्हिजन सेशन चालू करूयात. ओके, आणि त्याच्यानंतर राज्यशास्त्राला सुद्धा आपण इक्वल महत्व देऊन त्याचं सुद्धा आपण कव्हर करून घेऊया. ऑलराईट, डन. बेस्ट ऑफ लक. व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब काहीच म्हणणार नाही, बट ज्याही टॉपिकचे लिंक्स तुम्हाला पाहिजे त्याच्याबद्दल कमेंट करा. मी लवकरात लवकर तुमचे लिंक्स वगैरे तुम्हाला प्रोव्हाइड करेन. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक. गिव्ह अप करायचं नाही. हा येणारे 2 आठवडे जे आहेत ते आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. स्टे कनेक्टेड.